अरे राधिका, काका कसं झालं दुकानाचं ओपनिंग? चांगलं झालं काका. काका पण मला आधी सांगा, काकू कशा आहेत, बऱ्या आहेत ना? नाही, तिची तब्येत अजून तशी बरी नाहीये, पण 2-3 दिवसांनी घरी सोडणार आहे. बरं, मग रात्री झोपायला जाते मी आणि डबाही घेऊन जाते. राधिका, अगं तू बोललीस हेच खूप झालं, आणि तसंच काही लागलं ना नक्की सांगीन, काही काळजी करू नकोस. बरं, चला वरती चहा मांडते तुमच्यासाठी. नाही राधिका, रागावणार नसलीस ना तर मला थोडस तुला विचारायचं होतं. काका विचारा ना. राधिका, ती मुलगी डायरेक्ट ईशाकडे कशी आली ग? मला सांग, इतके दिवस ती भक्ती मॅडम कडे राहत होती ना, मग डायरेक्ट ईशाकडे का आली? राधिका, ती अत्यंत लबाड मुलगी आहे, तू लक्षात ठेव. रागवू नकोस, पण गुरुनाथला तिच्यापासून थोडस लांबच ठेव. काका तुम्ही काही काळजी करू नका. या वेळेला मी तिच्याकडे पुरे लक्ष ठेवू. तिचा उद्देश काही असो, पण मी बेसावत नाही. तिनं काही नाटकं करायला सुरुवात केली ना, तर तिला आपल्या सोसायटीतनं बाहेर काढीन. शाबास राधिका, मी आहे तुझ्या सोबत, काही काळजी करू नकोस. राधिका, मी पूर्ण लक्ष ठेवून आहे तिच्यावर. आपण दोघ जण ना तिला सळो की पळो करून सोडू. हॅलो, हा भक्ती मिस. हा राधिका ताई, तुम्हाला कळलं असेलच ना की शनाया तुमच्या शेजारी राहायला आली आहे. हो भक्ती मिस, तिचं तुमच्याशी काही भांडण गिंडण झालं का? अहो नाही, माझ्याशी काही भांडण नाही झालंय. त्या श्रेयस सोबत काहीतरी बिनसलं होतं आणि म्हणून घर सोडून निघून गेलेली. अहो पण नंतर त्या श्रेयसचा मला फोन आलेला की त्यांचा कॉन्टॅक्ट झालाय, पण मग ती परत ईशाकडे राहायला का गेली? मला ना काहीतरी गडबड वाटते राधिका ताई. कसली गडबड? अहो म्हणजे बघा ना, तिने श्रेयसकडे राहायला जायला हवं होतं की नाही, किंवा त्याच्या घराच्या जवळ, किंवा आईकडे पुण्याला. ती ईशाकडेच का राहायला गेली? मला तर काहीच कळत नाहीये राधिका ताई. तुम्ही प्लीज जरा तिच्यावर ना लक्ष ठेवा. हो, तुम्ही काही काळजी करू नका, मी चांगलंच लक्ष ठेवलंय. बरं झालं तुम्ही फोन केला. आता पहा ना, हे तिला विसरायचा प्रयत्न करून राहिले, पण ही पोट्टी त्यांचा पिच्छा सोडतच नाही. हो ना, मलाही तसंच वाटतंय. तुम्ही काही काळजी करू नका, मी बघते. ठीक आहे. अरे सुनबाई, लवकर आलीस. हो बाबा. अगे ऐकतेस का, सुनबाई आली आहे, जरा चहा ठेव. ये, बस. आली का राधिका? हो. बसा, बसा. काय म्हणतेस, कसा गेला दिवस? बाबा चांगला गेला दिवस. चेहरा का उतरला तुझा? कुठे काय बाबा, बरं आहे की सगळं? का व? तब्येत बरी नाही का बाई? थकली? ही बरी आहे. काय झालं, अशी गप्प काय? दुकानात कोणी येऊन गेलं ना? नाही, असं फार काही कोणी आलं नाही, पण रेवतीनं बोनी केली, 2-3 पदार्थ घेतले. कसं आहे सुनबाई, आता लोकांना कळायला जरा वेळ लागेल ना. हळूहळू जसं लोकांना कळेल की ते घरगुती वस्तू उत्तम मिळतात, मग बघ तुझ्या दुकानात कशी रेग लागेल लोकांची. काळजी करू नकोस तू, उत्तम होईल. काय 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 झालं, तू अशी उदास काय? काही घडलं का? नाही बाबा. मग अशी काय तू गप्पा गप्पा? तू एक काम कर, तू मस्तपैकी गरमागरम चहा घे, बरं वाटेल. आणि तोवर तू आराम कर बरं. हा, हो आई. स्वयंपाकाचं मी पण. तुम्ही पण ना आल्या आल्या काहून बरं प्रश्नांची सरबत्ती सुरू करता? अरे तिची चौकशी करायला नको मी? आता हे असलं विचारायचं का? अरे पण काय चुकीचं विचारलं? खरंच भक्ती मिस म्हणाले ना, ते काही चुकीचं नाही. शनाया इथे काऊन राहायला आली असेल? तिचं तर भक्ती मिस सोबत काही भांडण गिंडण झालं नाही, मग इथं काऊन आली ही बया?
हॉट हा दुसरी शनाया ढूंढ रहा है तू रे ऐसा कुछ नाही. अरे? मी तुझ्यासाठी बघतोय. म्हणजे भाभी बघतो तुझे पता ना कौन है ये? ये मल्होत्रा आहेत ना, मल्होत्रा लॉयर, हा तिची पर्सनल सेक्रेटरी. मल्होत्रा सध्या इथे बॅटिंग स्लो आहे, बॅटिंग फुल. अच्छा, म्हणजे मल्होत्रा सध्या ही केस हँडल करतोय तर गुड यार. गुड गुड. यार ऐसी पार्टी में चाहिए ना कोई साथ में, ताकि काम की बातें अच्छे से हो. ए, मैं तुझे क्या बोल रहा हूँ ये सब? इन सब मामलों में तो तू माहिर रह चुका है ऑलरेडी. कम ऑन यार आनंद, तू असं बोलतेस जसं आपण या विषयाबद्दल काही पूर्वी बोलायचंच नाही. मला सांगते, मला हाय करते. तुला करते का? ओके ओके. म्हणून तू बोलला नाहीस तू ओळखतोस तिला? तू मला विचारलंच नाहीस ना, म्हणून नाही सांगितलं. एक्सक्यूज मी सर, मी जरा कामाचं बोलून येतो तुझं. शुअर. Hi Gurunath. हो हॅलो. हाव यू सर? Fine, fine. What about you? आम गुड आम गुड. Hi Gurunath. आज अकेले अकेले? नाही आनंद आहे की. अरे तुझी ती गर्लफ्रेंड कुठे गेली रे? शेनया? नाही आज नाही येऊ शकली ती. आली नाही का उडून गेली? नाही नाही तसं काही नाही. आपल्याला सगळं माहिती आहे रे. त्यात आपलं एज फॅक्टर. हो ना. आणि गुरुनाथ, आम्हाला तुझा खूप हेवा वाटायचा रे. पण आफ्टर 30 एवढी सुंदर गर्लफ्रेंड टिकवणं कठीण असतं रे. ठीक आहे, ये नहीं तो और सही. ठीक आहे, चलता है. एन्जॉय एन्जॉय एन्जॉय. चल. काय आहे? काही नाही अगं, दिवसभर मी बिझी होतो ना जरा, त्या गडबडीत काही फोन नाही तुझे रिसीव्ह करू शकलो. आणि आता इथे आनंद बरोबर त्या मेहताच्या पार्टीला आलोय. बोरच होते आणि त्यामुळे तुला पण नाही भेटता आलं ना मला. तू एक काम करतेस का, त्या टेस्टी बर्ड्स रेस्टॉरंटला आपण जाऊया. हा मस्तपैकी डिनर करू. विल स्पेंड अ नाईस इव्हनिंग. मजा करूया. मी कुठेही येणार नाहीये तुझ्यासोबत. एक तर तुझ्यामुळे माझा अख्खा दिवस फ्लॉप गेलाय आज. सकाळी सकाळी काय तर राधिकासोबत निघून गेला, नंतर तुझ्यामुळे, तू नसल्यामुळे मला ते माधवलकरने इतकं काम दिलंय माहितीये आज. मी नाही येणार तुझ्यासोबत. नो. नो? का? का म्हणजे काय, माझी मर्जी. मला नाहीयेच, मला त्याशी बोलायचंच नाहीये. बाय, सी यू. ए कम ऑन बच्चा तू. अरे यार हिने कट केला. रेस्टॉरंटला येईल की नाही? येईल येईल.